मध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांचा समावेश होता। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं। उष्णतेच्या लाटेमध्ये या 5ही लोकसभा मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे। 5 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता सरासरी 40% पुढे मतदान झालेलं होतं। आता अंतिम आकडेवारी आल्यानंतर तो आकडा नेमका काय आहे तो आपल्याला पाहता येईल। गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचा आकडा आहे। मतदानाचा पहिला टप्पा आणि यामध्ये महाराष्ट्रातले 5 मतदारसंघ आहेत। 5ही मतदारसंघ हे पूर्व विदर्भातले आहेत। चंद्रपूर ज्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना आहे। गडचिरोली ज्या ठिकाणी अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान असा सामना आहे। त्याचबरोबर रामटेकमध्ये राजू पारवे हे शिंदेंच्या सेनेकडून रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बर्वे आहेत। नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असं आव्हान आहे, अशी लढत आपल्याला दिसेल। तर भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे पडोळे यांच्यामध्ये लढत होणार आहे। विशेष म्हणजे नम्रता, आपल्याला जेव्हा फायनल आकडेवारी समोर येईल, शेवटची मतदानाची आकडेवारी, त्यावेळी हे बघावं लागेल की 2019चं मतदान आणि यावेळेचं मतदान एक ज्याला आपण इंडिकेशन म्हणू, त्या दृष्टीने लक्षात येईल की वातावरण कसं आहे, लोकांचा मूड कसा होता मतदानाचा। सकाळपासून आपण जे विश्लेषण करतोय प्रसन्न, त्यामध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की चंद्रपूर वगळत आहे 4ही मतदारसंघ महायुतीसाठी सोपे ठरावे, पण चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांसमोर मोठं आव्हान प्रतिभा धानोरकरांचं उभं आहे, त्यामुळे तिथली लढत नक्की चुरशीची होणार। विदर्भ हा तसा भाजपनं गेल्या काही वर्षात एकेकाळी जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो काँग्रेसकडून हिसकावून घेत स्वतःचा गड बनवला। यावेळी त्या गडातल्या विविध बुरुजांमध्ये कसं यश मिळत आहे ते बघावं लागेल। प्रामुख्यानं भंडारा गोंदिया, रामटेक, नागपूर, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर आणि ज्या पुढच्या टप्प्यामध्ये मतदान असतील, जसं की अमरावती जिथे नवनीत राणा आता भाजपमध्ये आलेले आहेत, आणि आपल्यासोबत आता याबाबतीत मतदानाच्या ताज्या आकडेवारी आणि सध्याच्या स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी चंद्रपूर, भंडारा या ठिकाणाहून आपले रिपोर्टर्स आपल्यासोबत आहेत। किरण ताजणेंकडे मी नागपूरला सगळ्यात आधी जातो। किरण, ताज्या अपडेट्सबद्दल काय सांगाल? जितेंद्र आपल्यासोबत आहेत, जितेंद्र शिंगाडे नागपूरहून आहेत। जितेंद्र, मी तुमच्याकडे येतोय, ताज्या अपडेट्सबद्दल काय सांगाल? ठिकाणी नक्कीच, कारण 6 वाजलेले आहेत। सकाळी 7 वाजेपासून 6 वाजेपर्यंत ही मतदानाची मुदत होती किंवा मतदानाची वेळ होती। आता जवळपास ती संपायला आलेली, मात्र जे मतदान करायला आलेले मतदार आहेत त्यांना मतदान करण्यात देऊ शकलेलं आहे। आणि आपण जे आहोत ते सध्या आता पूर्व नागपुरातील आदर्श संस्कार विद्यालय इथे आहो आणि इथे आपण पाहू शकतो की मतदारांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला शेवटच्या क्षणाला इथे दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहेत मतदार ते इथे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। जर दिवसभराचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये बऱ्यापैकी मतदान झालेलं होतं, मात्र दुपारच्या सत्रामध्ये थंडावलेलं मतदानाचं आपल्याला आकडेवारीवरून दिसून येत आहे। आणि 5 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये मात्र नागपूर हे सर्वात कमी मतदान झालं आहे। जवळपास 47 ते 48% मतदान झालेलं आहे। अजूनही वेळ आहे, 6 वाजेपर्यंतची आकडेवारी यायची आणि त्यानंतर अंतिम जेव्हा आकडेवारी येईल तेव्हा स्पष्ट होईल की मतदान नेमकं किती झालं। मात्र मतदानामध्ये जेवढं अपेक्षित होतं तेवढं झालेलं दिसत नाहीये। ही जी चित्र आहेत ही काही मोजक्या मतदान केंद्रांवरील आहेत। अनेक मतदान केंद्रावर अजूनही शुकशुकाटच दिसून येत होतं। काही ठिकाणी 5-6 लोक किंवा काही 30-40 लोकच किंवा मतदार दिसून येत होते। त्यामुळे एकूणच पाहता आता मतदान किती होतं आणि मतदार किती झालेलं आहे हे जवळपास संध्याकाळी किंवा रात्रीच स्पष्ट होईल। अगदी काही मतदान केंद्रांवरती जरी म्हटलं तरी एवढी गर्दी असेल तर ती प्रक्रियाच पूर्ण व्हायला पुढचा तासभर लागणार आहे। जितेंद्र, अपडेट घेत राहू, तुम्ही सोबत राहाच। यानंतर आपण भंडारामध्ये जाऊया। भंडारा गोंदियामध्ये आपले प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, भंडाऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे? अजूनही मतदारांच्या रांगा दिसतायत की आता प्रक्रिया संपत आली आहे?
नम्रता, खरं तर मतदारांच्या रांगा ह्या आत्ताही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी 6 वाजता, सकाळी 7 वाजता सुरू झालेलं मतदान हे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आत्तासुद्धा आपल्याला मतदारांच्या रांगा दिसत आहेत. म्हणजे अगदी बरोबर 6 आत्ता वाजलेले आहेत, मात्र तरीही मतदार जे आहेत ते रांगेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे मतदार रांगेत असलेले आपण पाहतोय. खरं तर 5 वाजता जी शेवटची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, जी आकडेवारी समोर आलेली आहे, जी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या आकडेवारीनुसार जवळपास 56% मतदान हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेलं आपण पाहतोय. मागच्या वेळेस म्हणजे 2019 सालचा जर विचार करायचा झाला तर जवळपास 68% जास्त मतदान हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 साली करण्यात आलेलं होतं. मात्र यंदा 5 वाजेपर्यंत केवळ 56% मतदान झाले. याची कारणं अनेक असू शकतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपण सकाळपासून पुढारी न्यूजच्या माध्यमातून मांडतोय ते म्हणजे उन्हाळा आणि उष्णता. या उष्णतेचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. मतदार जे आहेत ते काहीशा कमी प्रमाणात मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता जो पुढचा 1 तास म्हणजे 5 वाजल्यापासून ते आतापर्यंत आणि इथून जितका वेळ ही रांग संपत नाही तिथपर्यंत नेमकं किती टक्के मतदान पार पडतंय आणि फायनल आकडेवारी, शेवटची आकडेवारी नेमकी किती समोर येते आणि ती 68% म्हणजे 2019 सालच्या आकडेवारी इतकी असणार, त्यापेक्षा कमी असणार की त्यापेक्षा अधिक असणार, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. नम्रता, अगदी तुम्ही सोबत राहाच. आपण चंद्रपूरला जाऊया. चंद्रपूरमधून ओम देशमुख आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. ओम, तुमच्याकडचं ताजा स्टेटस काय? जसं तुम्ही म्हणालात की जसं आता विक्रांतने सांगितलं की विदर्भातल्या सर्व जागांवरती जे मतदानाचं प्रमाण आहे त्यात उन्हाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला दिसतोय. जर आपण विदर्भातल्या चंद्रपूर या मतदारसंघाची जर आपण मागच्या वेळेची जर आकडेवारी पाहिली तर मागच्या वेळेला 64% मतदान या ठिकाणी झालं होतं. मात्र 5 वाजेपर्यंत जी आकडेवारी हाती आली त्यानुसार 55.11% इतकं मतदान 5 वाजेपर्यंत नोंद करण्यात आलंय. 1 तासाची उर्वरित जी आकडेवारी ती अद्याप आलेली नाहीये. माझ्या मागे ज्या केंद्रावर मी सध्या उभा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातल्या या मतदान केंद्रावरती मतदान आता थांबवण्यात आलंय, गेट लावण्यात आलेत. मात्र शेवटपर्यंत मतदारांची रीग या मतदार केंद्रावर आपल्याला पाहायला मिळाली होती. काही त्रोटक घटना सोडता इतर कुठेही काही घडलेलं नाहीये. विशेष कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद करण्यात आलेली नाहीये. मतदारांनी अगदी मनापासून या ठिकाणी उपस्थिती नोंदवली असं आपण म्हणू शकतो. मात्र निश्चित स्वरूपात अजूनही जर आपण चंद्रपूरचं तापमान पाहिलं तर ते 39 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात उन्हाचा फटका चंद्रपूर शहराच्या बाबतीत तरी बसताना दिसतोय. ग्रामीण भागातल्या टक्केवारीत काहीतरी समाधानकारक वाढ झाली असं आपण सध्या तरी म्हणू शकतो. मात्र शहरातील तापमानामुळे जे मतदानाच्या आकडेवारीत घट झाली त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी जी आहे ती घालवली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती सध्या मिळते. प्रसन्न, तुम्ही आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत कपिल श्यामकुमार हे रामटेकहून आपल्यासोबत आहेत. कपिल, रामटेक बद्दल आम्हाला सांगा, ताज्या अपडेट्स काय आहेत मतदानाच्या संख्येबद्दल सुद्धा खास करून. रामटेक लोकसभा मतदारसंघ जो आहे हा ग्रामीण मतदारसंघ आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं सकाळपासूनच ग्रामीण भागातील जनता जी आहे मताधिकार जे आहे त्या ठिकाणी बजावण्यासाठी इथं मतदान केंद्रावर आली. आणि आताही जर आपण पाहिलं तर मतदान केंद्रावरचे जे गेट आहे ते बंद करण्यात आले आहे आणि जे मतदान केंद्राच्या आतमध्ये लोक आहेत त्यांचं मतदान करण्याची प्रक्रिया जे आहे ते सुरू आहे. आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत जी आकडेवारी येत आहे तर त्यानुसार साधारण 48% मतदान झाल्याचं एका मतदान केंद्रावर जिथं आहे तिथं दिसत आहे. आणि एकूणच जर पाहतो म्हटलं तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे हे मतदान आहे. आणि त्यामुळं ही आकडेवारी जी आहे ही जेव्हा याची कॅल्क्युलेट होईल त्यावेळेस हे नक्की निश्चित जो आकडा आहे तो पुढे येईल. खरं तर उन्हाचा जो तडाखा आहे जो मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पाहायला मिळाला. दुपारच्या वेळेस काही भागामध्ये निश्चितच ऊन जरी जास्त असलं तरी मोठ्या संख्येनं मतदार मतदान केंद्रावर गेले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आणि ग्रामीण भागातील जनता ही जागरूक आहे आणि त्यांना एक एक मताचं महत्त्व माहिती आहे आणि त्यामुळं ती जे जनता आहे मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर आली आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि सायंकाळी 6 नंतरची जी आकडेवारी आहे ही थोड्या वेळात येईल आणि त्यानंतर निश्चितच या मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झाले हे आपण सांगू शकतो. प्रसन्नजी, अगदी गडचिरोलीमध्ये जाऊया. गडचिरोलीमधून आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत. आशिष, गडचिरोलीमध्ये या 5ही मतदारांपैकी सगळ्यात जास्त मतदान झालंय, अजूनही रांगा दिसतात? चिमूर क्षेत्रामध्ये ब्रह्मपुरी आणि चिमूर जो आहे तो गडचिरोलीला वगळून आहे म्हणून 5 वाजेपर्यंत मतदान झाले. आणि
दुर्गम भागात अजूनही मतदान प्रक्रिया करायची सुरू आहे. आतापर्यंत जे आपल्याकडे आकडेवारी आली आहे त्याच्यामध्ये 5% जे आहे मतदान झालेले आहेत आणि मागील निवडणुकीमध्ये 72% जे आहे मतदान झालेले होते. परंतु या निवडणुकीत 72% पेक्षा जास्त मतदान प्रक्रिया पार पडेल असे जे अंदाज आहेत शासनाने वर्तवलेले आहेत. मुख्य म्हणजे नक्षल्यांनी या निवडणुकीला विरोध केलेला होता, परंतु या विरोधाला न झुगारता मतदारांनी आपला मतदानाचा कौल बजावलेला आहे आणि त्या 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात एकूण घालण्यामध्ये पोलिसांनी. धन्यवाद आपल्या सगळ्या प्रतिनिधींचे त्यांनी दिलेल्या अपडेट्सबद्दल. दरम्यान आता आपल्यासोबत आहेत शिवाजी काळे, दिल्लीहून आपले प्रतिनिधी सांगतायत 102 मतदारसंघ ज्यांच्यामध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं त्याबद्दलचे अपडेट. शिवाजी, 102 मतदारसंघांबाबत पहिला टप्पा. पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. 6 वाजेपर्यंत हे मतदान होतं. मात्र बिहारमधील आणि नक्षलग्रस्त जो भाग आहे त्या बस्तर भागामध्ये 4 वाजता निवडणुकीचं मतदान पूर्ण झालेलं आहे. मतपेट्या ज्या आहेत त्या पूर्णपणे सील करण्यात आलेल्या आहे. दिवसभराचा मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर खास करून जर महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात मतदान आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या मोठ्या प्रमाणात 50%पेक्षा अधिक मतदान पाहायला मिळते. अंदमान निकोबारमध्ये 56% मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय. अरुणाचल प्रदेशमध्ये 64% मतदान झालेलं आहे. आसाममध्ये 70% मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बिहारमध्ये 46% मतदान झालेलं आहे. छत्तीसगडमध्ये 63%, लक्षद्वीपमध्ये 59%, अशा पद्धतीने मतदान आपल्याला पाहायला मिळते. खास करून मणिपूरमध्ये ज्या ठिकाणी दिवसभरामध्ये अनेक वेळा हिंसाचारांच्या घटना समोर आल्या होत्या त्या मणिपूरमध्ये 68% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार पाहायला मिळतंय. पांडिचेरीमध्ये जर पाहिलं तर 72% मतदान झालंय. त्रिपुरामध्ये 76%, वेस्ट बेंगॉलमध्ये 77% मतदान झालेलं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर इतर राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा अधिक मतदान आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात मतदानाचं कदाचित हे कारण असू शकतं की विदर्भामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळते. अद्यापर्यंत हा आकडा कदाचित अपडेट होऊ शकतो. मात्र जे देशभरामध्ये जर मतांचं आपण मतदान पाहिलं तर 50%पेक्षा अधिक आणि काही राज्यामध्ये 70%च्या पुढेही लोकांनी मतदानाचा हक्क बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर दिवसभरामध्ये शांततापूर्ण मतदान झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र काही ठिकाणी वेस्ट बेंगॉल असो किंवा मणिपूर असो या राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काही हिंसाचाराच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र दिवसभरामध्ये मतदान जे आहे ते चांगल्या शांततेत लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील काही घटना समोर आल्या. मात्र मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक शांततापूर्ण आणि चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण तामिळनाडूमध्ये पूर्ण 39 सीटवरती आज मतदान पार पडलेलं आहे. आणि यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे तामिळनाडूचा जर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तामिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की भाजप या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढत आहे. के अण्णामलाई हे या ठिकाणाहून तामिळनाडूमधून प्रदेशाध्यक्ष आहेत आणि माजी अधिकारी राहिल्या के अण्णामलाई निवडून येतात का? तामिळनाडूमध्ये भाजपचा ऐतिहासिकपणे खातं उघडता का? कारण दुसऱ्या नंबरवरती आतापर्यंत त्या मतदारसंघामध्ये भाजप राहिलेला आहे. त्यामुळं यंदाच्या या निवडणुकीत तरी तामिळनाडूमध्ये भाजप खातं उघडतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपसाठी महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. राजस्थानमध्ये देखील जे जागावरती मतदान होते कारण ग्रामीण भागामध्ये भाजपच्या विरोधात थोडंसं वातावरण अर्थात आपल्याला बघावं लागेल शिवाजी की हा मतदानाचा टक्का नेमक्या कशा प्रकारे जागांमध्ये परावर्तित होतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शिवाजी.